ठीक आहे. बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ केमिस्ट्री आपण पाहत होतो. ओके, बोर्ड्सच्या टेक्स्टबुक नुसार जर तुम्ही गेलात तर बोर्ड्सच्या टेक्स्टबुक मधला चॅप्टर नंबर 1 जो आहे तुमचा तो संपलेला आहे. ठीक आहे. चॅप्टर नंबर 2 जो आहे तो आपल्याला आज चालू करायचा आहे. ठीक आहे. ओके, जो की आज तुमचा ऑलमोस्ट संपेल. ठीक आहे, नाही संपणार तो आपण उद्या कव्हर करूया. ठीक आहे, उद्या सॅटर्डे राईट, बरोबर. उद्या तुमचा चॅप्टर नंबर 3 सुद्धा संपेल. म्हणजे उद्या संध्याकाळी 4 पर्यंत आपले चॅप्टर 1 टू चॅप्टर नंबर 4 संपलेले असते. ठीक आहे, आलं लक्षात. आणि मंडे पासून आपण चॅप्टर नंबर 5 ला सुरू करणार. ठीक आहे, आलं लक्षात. हा, संडेला सुट्टी नसेल तर संडेला सुरू करणार, टेन्शन नाही घ्यायचं. ठीक आहे. त्याच्यामध्ये आपण लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास पाहिलं, त्यानंतर लॉ ऑफ आपण कॉन्स्टंट प्रपोर्शन पाहिलाय, त्यानंतर तेच कॉन्स्टंट प्रपोर्शन म्हणजेच डेफिनाइट प्रपोर्शन. नेक्स्ट लॉ ऑफ मल्टिपल प्रपोर्शन काय असतो तो सुद्धा आपण पाहिलेला आहे. गेलुसॅक्स लॉ ऑफ गॅसियस व्हॉल्यूम. ओके, इक्वल व्हॉल्यूम ऑफ ऑल गॅसेस कंटेन्स सेम अमाउंट टाइम. तो ॲव्होगाड्रो लॉ आहे, मी सांगितला तो ॲव्होगाड्रो लॉ आहे. गेलुसॅक्स लॉ काय, जर सेम टेम्परेचर प्रेशरला तुमचा गॅस असेल त्याच्यामध्ये काय असतं, जे काय व्हॉल्यूम आहे ते कसे असतात, रेशो मध्ये असतात. कसे असतात, रेशो मध्ये असतात. हे झालं. नेक्स्ट रॉ ऑफ रेसिप्रोकल प्रपोर्शन. ए बी आणि सी जर तुमचे एलिमेंट असतील ते कंबाईन होत असतील, ए बी आणि बी सी कंबाईन होऊन जो रेशो येईल एकाचं जर कॉन्स्टंट असेल तर दुसरे काय असतात ते सुद्धा दे आर इन द रेशो. ठीक आहे, क्वेश्चन आपण पाहिलेला होता. झालाय का हा, नक्की का हा, हा कोणता ऑप्शन नंबर पाठाक करू बावळट. हा सांगा बरं. हा काय हे, हे काय सांगा. रिलेटिव्ह ॲटॉमिक मास म्हणजे काय, रिलेटिव्ह ॲटॉमिक मास म्हणजे काय, ॲटमचा मास विथ रिस्पेक्ट टू 1/12 ऑफ कार्बन 12 विथ रिस्पेक्ट टू, थांबा, विथ रिस्पेक्ट टू 1/12 ऑफ कार्बन 12. ओके बरोबर, दॅट इज 1/12 ऑफ कार्बन 12. तेच म्हणतोय मी. नेक्स्ट ॲव्हरेज ॲटॉमिक मास म्हणजे काय पाहिलं आपण. ओके छान. युनिट काय त्याचं, यू. यू एच नाही, लगेच एच, बरोबर. ग्राम, हेच ग्राम मध्ये केल्यावर ग्राम ॲटॉमिक मास. ओके बरोबर का. आणि जे ग्राम ॲटॉमिक मास ते किती मॉलिक्यूल साठी असतं, ॲव्होगाड्रो नंबर ऑफ मॉलिक्यूल साठी. व्हॉट इज ॲव्होगाड्रो नंबर, व्हॅल्यू काय आहे 6.022 × 10⁻23. ओके ठीक आहे. हे क्वेश्चन सुद्धा आपण सोडवलेले होते, बरोबर का, नक्की का. सांगा बरं याचं मास किती आहे, फॉर्म्युला मास काढा. CuNO3 ट्वाइसचं. किती आलंय, सोडवायला लावलं मी, पाहायला नाही लावलं माग. अवघड तुमचं, राहू द्या. आता काय पाहिला तुम्ही काय, या पुढे चला. ओके, हे सगळं कन्वर्जन आपण पाहिले, बरोबर का. फॉर एक्झाम्पल, हॅलो नको बाळा. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल RAM म्हणजेच काय, रिलेटिव्ह ॲटॉमिक मास किती ऑक्सिजनचं 16. तेच ॲव्हरेज काढलं तर किती येणार यू, आणि तेच ग्राम मध्ये 16 ग्राम. पण 16 ग्रॅम जे आहे ते कशाचा आहे, 6.022 × 10⁻23 ॲटमचं. तोच काय असतो आपला Na. Na म्हणजे अहो, Na म्हणजे बरोबर का. ओके, पर्सेंट अबंडन्स आपण काय लिहिलं होतं, ॲव्हरेज ॲटॉमिक मास बोरॉनचं तुम्हाला काढायचंय. फॉर्म्युला काय आहे, ॲव्हरेज ॲटॉमिक मास इज इक्वल टू पर्सेंटेज ॲटॉमिक मास 10 × पर्सेंटेज 0.9, बरोबर का, प्लस 11 × 80.6 डिवायडेड बाय हे पूर्ण सॉल्व केल्यावर किती येणार आपलं 10च्या आसपास. काय एक काय 100च आहे किती तुम्हाला येतं ना, पण माहिती नाही 100 आहे. ओके, अप्रॉक्सिमेट ते 10च्या आसपास तुमचं येणार आहे. हे ऑलरेडी आपण पाहिलेलं आहे. काय ऑन कॅमेरा काय नको, ते तुमचं तुम्ही बघून घ्या. कार्बन 12च्या बाबत सुद्धा आपण पाहिलेलं होतं. रिलेटिव्ह अबंडन्स आपल्याला काढायचा होता, पर्सेंट अबंडन्स, बरोबर का, नक्की का. एकाला x म्हणलं तर दुसऱ्याला किती म्हटलं आपण इथे 100 - x, बरोबर. त्याच्यावर x ची व्हॅल्यू काढली, 100 मधून तो मायनस केला, आपल्याला दुसऱ्याचं रिलेटिव्ह अबंडन्स त्या ठिकाणी भेटलेला
होता, बरोबर का? नक्की का? जायचं पुढे, घ्या पुढे. चला, हा क्वेश्चन सुद्धा आपला सॉल्व्ह झालाय का? झालाय, ठीक आहे. हे आपण काल पाहिलं होतं. चले चलो. हो हो. अरे पिक्चर नको बघू, अभ्यास कर बाळा. नाही तेच करायला लागेल. आले का? आलंय का? हे आपण हे सुद्धा तुम्हाला काल आलेलं होतं. ठीक आहे, ठीक आहे. हे सोडवलंय का आपण? किती आलं आन्सर? सोडवा बरं. समजा या 40च्या ऐवजी काय करा, 50 ml घ्या. किती येते सांगा आन्सर. सोडवा. एक काम करा, 50 पण नका घेऊ. 160 ml. आता सोडवा 160 ml ने. ज्याचं पहिले येईल त्याला चॉकलेट इन्स्टंट. झालं का? आपापलं सोडवा, आपापलं डोकं वापरा. चॉकलेट तोडून नाही देणार मी. उरक. हा काय 240? एच आणि दुसरे दोन्ही पण काढा गे, एच आणि एन. एच आणि एन दोन्हीही सांगा. हा ठीक आहे ना बाळा, आदळून नको लिहू. हळूहळू लिही. हळूहळू लिही तू, माझं काय म्हणलं. आलं का? ईशाताई येत आहे का? बेंच बदला जरा, आज परत तुम्ही तिथंच बसलात. बेंच पार्टनर पण चेंज करत जा जरा. हा हा. काय जय, जर जागा बदल म्हणजे बोलशील. शांत नको बसू क्लासमध्ये. जेवला का? काय खाल्लं? अरे वा, हवा आहे तुझी तर आज. झालं का? पा लक्ष द्या, नसल आले तर लक्ष द्या. कोणाचं आलंय आधीच सांगा, कोणाचं आलंय. बोल किती आले दिशा? एन किती आलाय तुझा ग? एच आधी कोणाचं आलतं? तुझं आलतं. ठीक आहे, बघूयात. सांगा बरोबर असेल तर आपण देऊयात. पा 1 नायट्रोजन वापरला. ओके, काय वापरलं आपल्याला? 1 ml. ठीक आहे, 1 ml नायट्रोजन वापरला तर किती मिळणार आहे आपल्याला? 2 ml NH3. आणि 3 ml H2 वापरला तर 2 ml NH3. हे बरोबर आहे. ठीक आहे, आपल्याला NH3 किती पाहिजे? 160 ml. ओके, लॉ ऑफ गॅसियस ॲव्होगाड्रो लॉ आपण कंबाईन करून वापरले त्या ठिकाणी. पहा नेक्स्ट. देअरफॉर पुढे आहे का स्लाइड आपल्याकडे? ठीक. पहा किती पाहिजे ना आपल्याला? 160. आता हे तर कळलं, 1 ml वापरला तर किती मिळतो? 2 ml. बरोबर का? मग हा जर 160 पाहिजे ना आपल्याला, तर हा किती ml वापरायला लागेल? x. x इक्वल टू 160 इंटू 1 डिवायडेड बाय 2. x इक्वल टू, आलं का? काय काय? N2 दिलाय, बरोबर बरोबर की? ओके, 2 3 mLh बरोबर की? ओके हाती. 2 mLn नाही, 1 mLn. N2 2 ml घेतलं होतं नाही, 2 ml नाही, N2 घ्यायचा 1 ml. रिॲक्शनला इथं काहीतरी वेगळं असेल, मग चेक करा.
H2 3 घेतलं होतं आणि N2 2 परत मागची रिएक्शन सांगा काय घेतली होती. 3H2 3NH2 N2 plus 3H2 प्लस N2. हा ठीक आहे चल 3H2 प्लस N2 2NH3 ठीक आहे. आणि ह्याच्यात काय होतं हे H2 हे 3 हे 2 2 नाही हे 1 ml आहे. सर 2 होते माझ्याकडून लिहायला मिस्टेक झाली असेल. दॅट इज नॉट 2. N2 हा एक मॉलिक्यूल आहे ना, हा गॅस आहे, नायट्रोजन गॅस आहे. नायट्रोजन गॅस किती घेतलाय, N2 किती घेतलाय, 1 घेतलाय. ओके अख्खा N2 घ्यायचा तुम्हाला, नायट्रोजन गॅस अख्खा घ्यायचा, तो 1. ठीक आहे हा ठीक आहे ते करेक्शन करून घ्या. मग आता बोला किती आलं म्हणजे हे x इक्वल टू 80 ml गेलं चॉकलेट. सर तुम्ही केलं ठीक आहे तरी पण आहे अजून चान्स आहे. पुढचे प्रश्न परत सोडवायचे आहेत आपल्याला. आले हे कळाले. ठीक आहे मग पुढे पहा हायड्रोजन किती लागेल. जर 3 ml हायड्रोजन वापरला तर 2 ml. 160 पाहिजे असेल तर x बरोबर का. म्हणजे काय x इक्वल टू 160 इंटू 3 डिवायडेड बाय 2. 160 इंटू 3 म्हणजे 80 इंटू 3 बरोबर का. म्हणजेच किती आलं का. समजलंय. लिहून घ्या पटकन लिहा पटपट लिहा. आपल्याला आज वेळ कमी आहे. कमी वेळामध्ये आपल्याला जास्त कव्हर करायचं. बोल काय झालं. नाही लिही तू निवांत लिही काय प्रॉब्लेम नाही. हल्लं तर हलू. दमलाय काय. मार तू पण त्याला मार. ओके बाळा असं नाही असं नसतं. जाऊ द्या काय वाचा. काय चुकलंय का. बरोबर आहे ना. हायड्रोजन 3च आहे. तुमचा आन्सर करेक्ट आहे. हे इथं तुम्ही नायट्रोजन चुकवलं होतं ना. नायट्रोजन 2 घेतलं होतं राईट. म्हणून नायट्रोजनचं चुकलं होतं. हायड्रोजनचं बरोबर होतं. आलं का कळतंय. गडबडल्यासारखं करू नका. झाले ज्यांचं झालं नाही त्यांनी व्हिडिओ मधून पाहून घ्या. टेन्शन नाही घ्यायचं. बोला हे केलं ओके. त्या ठिकाणी 500 करायचं होतं आपल्याला बरोबर. आलं का हे. बास सोडवलं का हे. इथं हे सोडवलं होतं. किती आलंय बी येते 7:32. बाकीचे सोडवलं का नाही. काय केलं बोला दिशाताई. The ratio of mass of oxygen and nitrogen of a particular gas mixture is 1:4. The ratio of number of their molecule is. मॉलिक्युलचा रेशो काय करायचं तुम्हाला काढायचं. बोला बोल काय केलं दिशा. तुझं आलंय बोला काय केलं. गिवन मास किती x ओके अपॉन 32. बर ठीक आहे बरोबर. हा नंबर ऑफ N2 किती 4x अपॉन 28 बरोबर. हा बोला पुढे. x बाय काय काय हा सिम्प्लिफाय करायचं. ओके x अपॉन 7 ठीक आहे. बोला पुढे. इज इक्वल टू x अपॉन 7 बरोबर ठीक आहे. देअरफॉर बोला x ची व्हॅल्यू काय आली 7x इक्वल टू 32x. x ला x गेला 7:32. नसल आलं तर लिहून घ्या व्हिडिओ मधून. सोडवताना पटकन सोडून घ्यायचं. वेळ नाही जाणार मी लिहायला.
आता काय करतो, सुटला आम्हाला. मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन वेट्स 1 kg. आलं का हे? बोला. ठीक आहे, कसं सोडवलं बोल. ऐ तुझं आलंय शेवट, सांग. 1 मोल इज इक्वल टू 022 इंटू 10⁻23. बर, पुढे मास ऑफ इलेक्ट्रॉन. बर, मास ऑफ इलेक्ट्रॉन इक्वल टू 9.1 इंटू 10⁻34 kg करतो मी डायरेक्ट. चालेल का? ठीक आहे. 31 ग्राम आलं ना तुझं, बरोबर. ग्रामचं केजी केलं आपण. 10⁻31 10⁻34. ओके. इलेक्ट्रॉनचं जे मास आहे, इलेक्ट्रॉनचं मास किती असतं? 9.1 इंटू 10⁻34 ग्राम. दुसऱ्या लेक्चरमध्ये तुम्हाला लिहून दिलेलं आहे प्रत्येकाचं मास, प्रोटॉनचं प्रत्येकाचा चार्ज आणि प्लस मास दोन्ही सुद्धा तुमच्या बुकमध्ये लिहून दिलेलं आहे. ठीक आहे, आलं लक्षात. मास ऑफ इलेक्ट्रॉन किती आहे? 1.9 इंटू 10⁻34 kg. ओके, हे आलंय इलेक्ट्रॉनचं मास. बोल पुढे काय केलं? नंबर ऑफ मोल्स इन 1 kg इक्वल टू, बोल किती आलं? ओके, ठीक आहे, करेक्ट. 1/9.1 इंटू 10⁻34. बरोबर का? ओके, एका मोल मध्ये एवढी केजी. पुढे मॉलिक्युल्स मध्ये करायचं आपल्याला, बरोबर. देअरफॉर इक्वल टू 1/9.1 इंटू 10⁻34 इंटू Na. बरोबर का? असंच केलं ना? Na ची व्हॅल्यू पुट करा. 1/9.1 इंटू 10⁻34 इंटू 6.022 इंटू 10⁻23. बरोबर का? इकडे लिहितो पहा. फायनल आन्सर किती आलं म्हणजे 1/9.1 इंटू 6.023. ओके, 2223. ओके, चालतंय. 10⁻34 आणि 10⁻23 इकडे लक्ष द्या. 10⁻34 इंटू 10⁻23. बेस सेम, इंडायसेसची इंडेक्सची काय होणार? ऍडिशन. मल्टिप्लिकेशन असेल तर वर्षांची ऍडिशन होती, खाली सबट्रॅक्शन डिव्हिजन असेल तर वर्षांची सबट्रॅक्शन होते. दॅट इज 10⁻⁻⁴ किती होणार आहे? -34 प्लस 23. हे आपण ऑलरेडी शिकलोय. 10⁻⁻, बोला, -11. 10⁻⁻11. बरोबर का? आहे का असं काय आन्सर आपल्याकडे? नाहीये? मग काय चुकलं पहा बरं. काय काय? ठीक आहे, ग्राम मध्ये करूयात. हे किती आलं? 10⁻⁻11. बरोबर का? नक्की का? याचं केजी मध्ये आलं. कशामध्ये आलं हे? केजी. आता ह्याचं जर ग्राम करायचं असेल तर काय करणार? फक्त इंटू 3 ने मागे येणार. बरोबर, म्हणजे 10⁻⁻11 काय होणार तुमचा? 10⁻8. 10⁻⁸ ग्राम. आलंय का? ओके, आता पहा 10⁻⁸ जो आहे त्याला मी वरती नेतो. काय होईल ते? 1/9.108 इंटू 6.023 -8 वरती गेला 10⁻8 इंटू 10⁻8. असं किती ग्राम्स आलंय का? समजलंय का? ऑप्शन नंबर घ्या लिहून. घ्या पटकन. झालंय? व्हिडिओ मधून लिहून घ्यायचं. होमवर्क होता ना हा. मग तो इथे कसं काय लिहिता बरं तुम्ही? आहे का नाही? व्हिडिओ पॉज करायचा, लिहून घ्यायचं. त्यात तिथे मी साईडला झालेलो आहे. ठीक आहे. कशात? बोला, गोंधळ घाला. टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन 1 मोल ऑफ कार्बन डायऑक्साइड. सोपा आहे एकदम, कालच सोडवलं तुम्ही. बरोबर, बरोबर का? किती आहे? नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स विचारलेत तुम्हाला. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन
1 मॉलिक्यूल ऑफ CO2. एका मॉलिक्यूल मध्ये CO2 चा जर मी एक मॉलिक्यूल घेतला, CO2 चा किती घेतला, म्हणजे एक CO2 घ्यायचा आहे मला, एकच मॉलिक्यूल, संपला विषय. बरोबर ना. कार्बन मध्ये किती इलेक्ट्रॉन्स, 6. एक ऑक्सिजन मध्ये 8 प्लस 16, बरोबर का. 2 आहेत म्हणून 16 झाले. एकामध्ये 8, दोघांमध्ये 16. 16 प्लस 6, ऑप्शन नंबर काढा बरं आता. हा आलाय का, हो. नाही. 1.6. बोल चल. मिथेनचा काय सांगितले, फाइंड आउट द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स अँड न्यूट्रॉन प्रेझेंट इन 1.6 ग्राम ऑफ मिथेन. आता पहा, तुम्ही जर मागचा प्रश्न पाहिला, आपल्याला काय दिले, इलेक्ट्रॉन काढायचे होते फक्त. आता काय काढायचे आपल्याला, प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन आणि न्यूट्रॉन, म्हणजे न्यूट्रॉन एक्स्ट्रा काढायला लावले. फक्त तुम्ही जर व्यवस्थित पाहिलं, डिफरन्स काय आहे, इथं कार्बन डायऑक्साईडचा किती मॉलिक्यूल घेतला होता, किती मॉलिक्यूल होता, पण आता जर तुम्ही पाहिलं तर आपल्याला किती घ्यायचंय बरं, 1.6 ग्राम घ्यायचे. किती घ्यायचे, 1.6. मग आधी काय करायला लागेल आपल्याला हे तर कळलं की एवढ्या मॉलिक्यूल मध्ये जर काढायचे असतील, आपण काढलं, बरोबर, ठीक आहे. मग आपल्याला काय काढायला लागेल, म्हणजे जर मॉलिक्यूल माहित असतील तर आपण नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स काढू शकतो. मग सगळ्यात पहिल्यांदा काय करायला लागेल आपल्याला, 1.6 ग्राम मध्ये, 1.6 ग्राम मध्ये किती मॉलिक्यूल येतात, आणि तेवढे जे मॉलिक्यूल येतील त्याला एका मॉलिक्यूल मध्ये जेवढे इलेक्ट्रॉन असतात त्यांनी मल्टिप्लाय करायचं, तुम्हाला तुमचे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आणि न्यूट्रॉन मिळून जातील. फॉर एक्झाम्पल पहा, 1 मॉलिक्यूल ऑफ मिथेन, 1 मॉलिक्यूल ऑफ मिथेन. मिथेन म्हणजेच काय रे, कुठे वापरतो मिथेन, बायोगॅस मध्ये, बरोबर. ओके. 1 मॉलिक्यूल ऑफ मिथेन कंटेन्स, बोला किती इलेक्ट्रॉन, कार्बनचे 6, हायड्रोजनचे 4, किती झाले, 6 आणि 4. कार्बनचे किती, 6 प्लस 4, किती झाले टोटल, बरोबर का, कळले. आणि न्यूट्रॉन सांगा बरं. आता कार्बनचं मास 12 असतं, किती असतं, त्याच्यातले 6 जरी इलेक्ट्रॉन असतील म्हणजे 6 प्रोटॉन, आणि मग न्यूट्रॉन किती राहिले, ऍटॉमिक मास किती आहे त्याचं, 12, बरोबर का. ऍटॉमिक मास काय असतं, प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन, बरोबर का. आलो का बेसिकला एकदम, आलं का. पहिल्या लेक्चरचं इथं लागणार आहे, तसंच या लेक्चरचं 12वीच्या शेवटपर्यंत सुद्धा लागू शकतं, त्याच्यामुळे विसरायचं नाही कोणतं, बरोबर. आता इलेक्ट्रॉन जर, आता आपल्याला माहिती आहे ऍटॉमिक नंबर किती आहे कार्बनचा, Z = 6, A = 12, बरोबर. ऍटॉमिक नंबर 6, याचा अर्थ प्रोटॉन किती, 6 प्लस न्यूट्रॉन = 12. न्यूट्रॉन माहित नाही, इक्वल टू 12 मायनस 6, न्यूट्रॉन इक्वल टू, बोला न्यूट्रॉन किती आले आपल्याकडे, एनी डाऊट, एनी गडबड, ठीक, कळलंय का, आले. मॅडम थांबा, नंतर लिहा, ठीक आहे, समजून घ्या मग लिहा. का कळलंय कसं सोडवायचं, सोडवा मग, ठीक आहे. आलं लक्षात, नाही सांगतोय. ओके. एक मॉलिक्यूल जर घेतला तर एक मॉलिक्यूल मिथेनचा घेतला तर इलेक्ट्रॉन किती, 10, आणि न्यूट्रॉन किती. मग तुम्ही काय करणार आता, तुम्ही किती घेतलाय बरं मिथेन, पण तुम्ही म्हणजे त्यांनी किती घ्यायला लावलंय, 1.6. एवढे ग्रॅम मध्ये किती मॉलिक्यूल, पहिल्यांदा हे काढायला लागेल. एवढे मॉलिक्यूल म्हणजे किती ग्राम ते काढायला लागेल, आणि मग तुम्ही त्याला मल्टिप्लाय करू शकता, ठीक आहे. मग कसं करायचं पहा. आता आपल्याला माहिती आहे कुठं जायचं, आपल्याला ग्राम वरनं कुठं जायचंय, कुठं जायचंय, ग्राम वरनं मॉलिक्यूलला जायचंय, बरोबर का. बरोबर आहे का. मग पहा बरं, जर ग्राम वरनं मॉलिक्यूलला जायचंय, कुठं जायचं तुम्हाला, ग्राम म्हणजे मास वरनं कुठं जायचंय, म्हणजेच पार्टिकल. मग कसं जायला लागतं, चांदणी चौकातून पौडला, बरोबर. मासवर, बरं कोथरूड. बावधनवर कुठं जायचंय, पण कुठून जायला लागतं, आधी काय काढणार म्हणजे तुम्ही ग्रामचे, आणि मग मोल्स वर ना, समजले, आलंय का. मग सोडवायला जमेल का, सोडवा बरं पटकन. त्यांनी ग्राम किती दिले, वेट किती दिले, 1.6 दिले. किती दिले तुम्हाला, थांबा एक मिनिट, प्रश्न काढू द्या.
सोडवा. किती ग्राम दिले? 1.6. ह्या 1.6 ग्रामचं पहिल्यांदा कन्व्हर्जन मोल्स मध्ये करा. त्याच्यापासून नंबर ऑफ पार्टिकल्स काढा. नंबर ऑफ पार्टिकल्सला तुम्ही मल्टी करा. तुम्ही करा मग मी सांगतो. हा 1 मध्ये तुझ्या मनाने कर ना. तू सोडव आणि तुझ्याकडेच ठेव. सांगू नको. थांब. तुझं चॉकलेट दुसरं कोणाला तरी जाईल. आलं का? Na ची व्हॅल्यू नका काढू. फक्त Na ठेवा. तसंच ठेवा. Na मल्टिप्लाय करू नका. कोणाचं आलंय? म्हणजे तुम्ही जे इथं मल्टिप्लाय करणार नाही इंटू 6.022 इंटू 10⁻23 हे न करता इंटू Na फक्त असंच ठेवायचं. हा मल्टिप्लाय करत नका वसू. शॉर्टकट थोडासा. कळतंय का? झालं का? झालंय ना? कंटिन्यू झालं ना? हा ठीक आहे. ग्राम दिलंय. ग्रामचं पहिल्यांदा काय करायचं? मोल करायचं. सोपं आहे. पहा कसं. आर्यन सर सॉरी आर्यन मॅडम इकडे. नंबर ऑफ बस शब्द त्या दिवशी सांगितलं ना तुम्हाला. हा क्लासमध्ये आपण शब्द नीट वापरायचे आहे का नाही? रस्त्यावर आहे का आपण? रस्त्यावर आहे का? नाही ना. मग परत तुम्हाला माहिती मग मी चिडल्यावर मग काय होतं? तरी त्या दिवशी काही केलं नाही आहे का नाही? त्यामुळं चिडायला लावू ना. शांत बस. मी शांत आहे. तुम्ही पण शांत राहा आहे का नाही? नंबर ऑफ मोल्स ऑफ CH4 गिवन मास 1. मोलार मास कार्बनचं किती? पहा CH4 कार्बनचं किती असतं? 12. मोलार मास काढायचं ना आता. प्लस एका हायड्रोजनचं 1 चौघांचं 4 12 4 16 डिवायडेड बाय 60. बोला किती आलं? 0.1 मोल. बरोबर का? आता याच्यामध्ये नंबर ऑफ मॉलिक्युल्स किती? नंबर ऑफ मॉलिक्युल्स इक्वल टू पहा नंबर ऑफ मॉलिक्युल्स. आता हे माहिती आहे आपल्याला काय? 1 मोल मध्ये किती मॉलिक्युल असतात? Na किती मॉलिक्युल असतात? देअरफॉर 0.1 मोल इक्वल टू किती मॉलिक्युल असणार? 0.1 इंटू Na. बरोबर का? बरोबर आहे का? नक्की का? हे झाले तुमचे नंबर ऑफ मॉलिक्युल्स. काय डाऊट इथपर्यंत? आता पहा मॉलिक्युल्स किती झाले? नंबर ऑफ मॉलिक्युल्स इक्वल टू 0.1 Na. बरोबर का? आले का? देअरफॉर नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इक्वल टू बोला एका मोल मध्ये किती इलेक्ट्रॉन? एका मॉलिक्युल मध्ये किती? 10 इलेक्ट्रॉन. एका मॉलिक्युल मध्ये किती? तर एवढ्या मॉलिक्युल मध्ये किती? 0.1 Na इंटू 10. बरोबर का? नक्की का? कळतंय का? नक्की का? खाली पहा देअरफॉर नंबर ऑफ न्यूट्रॉन इक्वल टू किती? एकामध्ये किती? 6. बरोबर. एका मॉलिक्युल मध्ये 6 म्हणजे 0.1 Na इंटू 6. काय डाऊट आलंय का? Na ची व्हॅल्यू तुम्ही पुट केली तुम्हाला आन्सर भेटून जाईल. समजलंय का? कोणाचं आलंय हे? हे नाही आलं? तुझं आलंय? नव्हते काढले विशेष नाही मग नाही. व्हिडिओ पॉज करायचा लिहून घ्यायचं.
4.6 into 10 हे 10 raised to 23 बरं का. 23 atoms of element, weight 13.8. The atomic mass विचारलं त्यांचे, atomic mass शब्द राहिला. Atomic mass of that element is, जमेल का? पहा काय दिले तुम्हाला विचारले काय त्याचं? ॲटॉमिक मास विचारले. काय विचारले? मास विचारले तुम्हाला. काय विचारले? मास विचारले. बरोबर. दिलंय काय तुम्हाला? नंबर ऑफ ॲटम्स, म्हणजे नंबर ऑफ ॲटम्स गिवन आहे. किती येते? 4.6 इंटू 10 raised to 23. बरोबर का? आता हे तुम्हाला मास काढायचं. हे काय तुमचं नंबर ऑफ किंवा पार्टिकल. हे काय नंबर ऑफ पार्टिकल्स. इकडं होतं गॅस, इकडं होतं मास, इथं होतं. म्हणजे आता काय करायचं तुम्हाला? फक्त कोथरूडवरून, याच्या आधी काय केलं तुम्ही? बावधनवरून. आता उलट यायचं. जाणार आहे पुढं. आले का? समजलंय का? जमल का? मग करा मग. हो लगेच द्या करून पटकन. जमते का? पहा सोडवा मॅडम. बसू नका. नुसतं बसून तुम्हाला येणार नाही. पहा काय दिले आपल्याला? एवढे नंबर ऑफ ॲटम्स दिलेत. लिहू नका आता. आता पेन्स डाऊन ठेवा का. शांत बघा. नंबर ऑफ ॲटम्स दिलेत. ओके. त्यांचं वजन दिले. ॲटॉमिक मास ऑफ एलिमेंट किती असेल आपल्याला काढायचं आहे. ठीक आहे. म्हणजे पहा ॲटॉमिक मास म्हणजे मोलार मास काढायचं इथे. ठीक आहे. वेट दिले त्यांनी, मास दिलेले, फक्त मोलार मास त्याच्यावरून काढायचं. सेम फॉर्म्युला तेच वापर. हे माहिती आहे आपल्याला. काय? 1 मोल इक्वल टू 6.022 इंटू 23 ॲटम्स. बरोबर का? ह्याच्यात काय डाऊट? तुम्हाला किती ॲटम्स दिलेत? 4.6 इंटू 10 raised to 22 ॲटम्स इक्वल टू एक्स मोल. एक्स घेऊयात. किती मोल काढायचं? देअरफॉर एक्स इक्वल टू बोला किती येईल? 1 इंटू 4.6 इंटू 10 raised to 22 डिवायडेड बाय 6.02 इंटू 10 raised to 23. बरोबर का? कळतंय का? आता पहा एक्स इक्वल टू 4.6 अपॉन हा 6.02 आहे ना, याला मी अप्रॉक्स 6 घेतलं. काय घेतलं मी याला? अप्रॉक्स 6. आता पहा इंटू 10 raised to 22, खालचा 10 raised to 23 वरती आला तर 10 raised to -23 होईल. बरोबर का? 4.6 डिवायडेड बाय 6. परत करूयात खाली. पहा 4.6 अपॉन 6 इंटू 10 raised to बोला 22 आणि -23 किती होणार? हे -1. बरोबर का? ठीक आहे. विच इज इक्वल टू, पहा इथे लिहितो. ओके. विच इज इक्वल टू पहा 4.6 डिवाइड बाय 6 किती येईल? हे 0.0 येईल ना. 6 0 0, मग 46 खाली येईल. बरोबर ना? येत आहे का? 0 पॉईंट बोला कितीचा? 46. 6 7 जा 42 किती उरले? 4. बरोबर. 6 का? मग त्याचं काय? 40 आले तुझं. 24चं काय? 6 6 जा 36 किती? 6. बरोबर का? अहो कसं नाही, पहा की 0 जा 0, 46.67 जा 42 किती झालं? 4. 0 घेतला. मग लिहू का? 6 4 जा 24 किती लिहिणार? 6 6 जा 36 4 रिकरिंग येईल. बरोबर का? 0.76 इंटू 10 raised to. बरोबर आहे का? 100% नक्की का? ठीक आहे. मग घ्या पुढे. म्हणजे किती आलं हे? असं करू 76 इंटू 10 raised to -3. ओके. काय केलं मी? 2नी पॉईंट इकडे शिफ्ट केला. पॉईंट तिकडे शिफ्ट केला. वरचा नंबर काय होणार? कमी होणार. -1 होता -3 झाला. -3 जो आहे -1 पेक्षा काय कमी आहे. नंबर सिरीज आपण इकडे चाललोय त्याच्यामुळे. समजतंय का? नक्की का? तुम्ही मला डान्स करायला लावणार आहे का दिवशी? 76 इंटू 10 raised to -3 मोल. आलं का? ओके. कळतंय? नक्की. डायरेक्ट मोलमध्ये कन्वर्ट करून घेऊ. -3 पण नको. चला 0.076
ठीक आहे, म्हणजे राऊंड ऑफ जर केलं आपण, काय केलं ह्याला समजा राऊंड ऑफ केलं तर किती होईल हे 0.08. 0.08 म्हणजे पहा कसं राऊंड ऑफ केले 0.076 आहे बरोबर का. काय लिहिलं मी 0.08 लिहिला. जर हा जो नंबर आहे हा जर 5 किती किंवा 5 पेक्षा जास्त 5 किंवा 5 पेक्षा 5 किंवा 5 पेक्षा जास्त जर असेल 5 किंवा 5 पेक्षा जास्त जर तर काय होतं आधीच्या नंबर मध्ये +1 करायचं. काय करायचं आधीच्या नंबर मध्ये प्लस म्हणजे फॉर एक्झाम्पल पहा इथे काय 7 होता 7 मध्ये +1 केला मी किती 8 म्हणजे राऊंड ऑफ करून काय झाला तो राऊंड फिगर 0.08 बरोबर का. म्हणजे परंतु जर असा असेल 0.04 तर हा किती होईल 0.04च राहणार. पण हा जर असा असेल 0.06 तर हा काय होईल 0.0च्या +1 किती आलंय का. ह्याला राऊंड ऑफ म्हणतो आपण. काय म्हणतो ह्याला समजले राऊंड ऑफ काय असतं 0.7648 करा बरं राऊंड ऑफ किती होईल याचं 76 आणि त्यांनी सांगितलं की राऊंड ऑफ अप टू 2 फिगर राऊंड ऑफ अप टू 2 सिग्निफिकंट फिगर म्हणजे फक्त 2 अंक्यामध्ये राऊंड 2 अंकी तुमचा आन्सर आला पाहिजे. मग काय करणार तुम्ही या 5 ला परत अजून कन्वर्ट 0.7 ओके. पण जर असं असतं 0.764 आणि अप टू 2 करायचं असतं काय केलं असतं तुम्ही 0.76च लिहिलं असतं. कळाले. याला काय म्हणतो आपण राऊंड ऑफ. काय म्हणतो याला आपण म्हणजे पहा बरं इथं होतं ना 0.2 होता 5 पेक्षा जास्त आहे का म्हणून त्याला डायरेक्ट 6 घेतला. ओके 0च्या इथं जर परंतु जर इथं जर 8 असता तर मी या 6 ऐवजी काय घेतलं असतं इथे 7 किती घेतला असता 7. समजतंय का. राऊंड ऑफ कळलंय. कॅल्क्युलेशन इझी व्हावेत यासाठी आपण मोस्ट ऑफ द टाइम काय करत असतो फिगर या राऊंड ऑफ करत असतो. काय करत असतो फिगर राऊंड ऑफ करत असतो. ठीक आहे आलं लक्षात. किती आलं 0.08 समजले. आता काय काढायचं आपल्याला ॲटॉमिक मास बरोबर किंवा मोलार मास काढायचे. वेट किती आहे त्यांचं आता पहा नंबर ऑफ मोल्स इकडे करतोय मोल्स इक्वल टू गिवन मास अपॉन मोलार मास बरोबर का. गिवन मास किती आहे 13.8 बरोबर का. नंबर ऑफ मोल्स किती आहेत 0.08 बरोबर का. नक्की का. डिवायडेड बाय मोलार मास. देअरफॉर मोलार मास इज इक्वल टू किती 13.8 डिवायडेड बाय हे काय येणार तुमचं मोलार मास. जमेल का सोडवायला का सोडून देऊ हा सोडवताय कॅल्क्युलेशन तरी करा. सोडवा किती येते करा डिव्हिजन सांगा मला. सरळ सरळ असं करा पा 138 वरती पॉइंट मी एकाने शिफ्ट केला व इकडे लक्ष द्या इकडे लक्ष द्या. राऊंड ऑफ करतोय कसं पा पॉइंट शिफ्ट केला आपण पहिल्यांदा पॉइंटिंग शिफ्टिंग वरती जर पॉइंट मी एकाने शिफ्ट केला 13.8 होता मी काय लिहिला तो डायरेक्ट 38 138. मग खाली पण कितीने शिफ्ट करणार मी वरती जर एकने शिफ्ट केला खाली पण कितीने शिफ्ट करायचा म्हणजे किती आला हा 0.8 आला का. नक्की का. म्हणजे पा 138 अपॉन 8 करू का म्हणजे काय होईल तर 10⁻⁻1 आता 10⁻⁻1 वरती गेला तर 10⁻+1 म्हणजे पहा 138 इंटू 10⁻1 डिवायडेड बाय 8. आता जमेल का करा बरं 8 1 जा 8 8 1 जा 8 किती 58 बरोबर का. बोला 17 आलं का 17 पॉइंट ठीक आहे 17 पॉइंट इंटू 10⁻1 बरोबर का म्हणजे किती आलं 172 किती आलं आहे का ऑप्शन आपल्याकडं कुठे ऑप्शन आपल्याकडे नाही. पण ह्याचा आन्सर काय का आपण काय केलं मोस्ट ऑफ द टाइम फिगर काय केलं त्या राऊंड ऑफ केलं त्या म्हणून आपलं आन्सर येताना पण अप्रॉक्स आलं. समजलंय. मग त्याच्यात जवळचं आन्सर शोधायचं त्याच्या जवळचं जे आहे 180 मग हे येऊन जाईल तुमचं. समजलंय आले. तुम्हाला कॅल्क्युलेशन असेच करावे लागतात. JEE तुम्ही जर ॲक्युरेट फिगर काढत बसला तर तुम्हाला लय वेळ लागेल पेपर सोडवायला. अप्रॉक्स फिगर काढ ओ ताई बघा की इकडं त्याच्यात काय खाली बघ ना इकडं नंतर लिही त्यासाठी शूट करतो ना आपण नंतर तुम्हाला लिहिता यावं म्हणून
अप्रॉक्स घेतले, कॅल्क्युलेशन अप्रॉक्स असेल तुमचं. ठीक आहे. JEE मध्ये तुम्हाला असेच आन्सर काढावे लागतात. तुम्ही जर म्हटले की नाही माझा आन्सर ॲक्युरेटच आलं पाहिजे, तुम्हाला खूप वेळ लागेल. ओके. आणि त्याच्यात वेळ जाईल, तुमचे नंबर ऑफ क्वेश्चन्स कमी होतील, अटेम्प्ट कमी झाले, मार्क्स ॲट द एंड तुमचे कमी होतील. त्याच्यामुळे राऊंड ऑफ करायचा प्रयत्न करायचा. समजले? आले? आणि त्यातल्या त्यात अजून एक टेक्निक सांगतो. जर दिलेले चारही ऑप्शनचा युनिट प्लेस वेगवेगळा असेल, फॉर एक्झाम्पल इथं 4 आहे 4 आहे, 0 आहे 0 आहे, असं आलं समजा 0 1 4 3, बरोबर. मग काय करायचं, सगळं सोडवत नाही बसायचं. डिव्हिजन करताना युनिट प्लेसला काय ते पाहायचं. डिव्हिजन करताना काय करायचं, आणि ती युनिट प्लेस इथं कुठे आहे पाहायचं. त्याला आपण युनिट प्लेस कॅल्क्युलेशन म्हणतो. आलं तसं सम की तुम्हाला मी एक्सप्लेन करेन. आता फक्त ऐकून घ्या, लक्षात ठेवा. प्रॉब्लेम कळलाय? नक्की कळालाय? 100% लिहून घ्या, फोटो काढून घ्या, म्हणजे स्क्रीनशॉट काढायचा, सगळा प्रॉब्लेम व्यवस्थित लिहून घ्यायचा. बस नाही एवढा घ्या. नेक्स्ट काय आपल्याकडे आता पर्सेंटेज हेडिंग द्यायचं राहिलं वाटतं त्याला. ठीक आहे. पर्सेंट कंपोजिशन टॉपिकचं नाव काय आपल्या, पर्सेंट कंपोजिशन. काय असतं बरं पर्सेंटेज कंपोजिशन? माहिती आहे तुम्हाला? हे पर्सेंटेज काढायचं. काय काढायचं फक्त? पर्सेंटेज. सोपं आहे, काही अवघड नाही. काय काढायचं फक्त तुम्हाला? पर्सेंटेज काढायचं. खाली का मोलार मास झालंय का? ठीक आहे, ते चुकून आलं का? ठीक आहे. काय दिलं डेफिनेशन नुसार पहा. पर्सेंट कंपोजिशन ऑफ अ कंपाउंड इज अ रिलेटिव्ह मास ऑफ इच कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल इन 100 पार्ट ऑफ इट. ठीक आहे. आता पहा, तुम्ही बोर्डचे पेपर दिले का? नक्की का? पास झाले ना? झाले. कसे काय झाले तेच नाही माहिती मला, पण झाले. ठीक आहे, चल जाऊ दे. काय आता काय दुर्दैव आहे आमचं. ठीक आहे. पण तुमचे मार्क्स कशामध्ये आले? तुम्ही जर टोटल पाहिलं, तुम्हाला सब्जेक्ट किती होते बरं? बेस्ट ऑफ 5 घेऊयात. एक कितीला? 100 मार्काला. टोटल किती सब्जेक्ट झाले? टोटल किती मार्क्स झाले? 500 मार्क्स. तुम्हाला समजा 500 मार्क्स पैकी पडले, आपण म्हणूयात की 450. किती पडले? मग तुमचे 450 मार्क्स दाखवले का त्यांनी? त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये केलं? पर्सेंटेज मध्ये. पर्सेंट कंपोजिशन दिलेल्या कंपाऊंड मध्ये त्याचा आपण मार्क्स काढले, पण आउट ऑफ 100 त्या पर्टिक्युलर एलिमेंटचं त्या कंपाऊंड मध्ये किती पार्ट आहेत, तो म्हणजे काय झालं त्याचं पर्सेंटेज. फॉर एक्झाम्पल पहा, पर्सेंट कंपोजिशन ऑफ Na. आता NaOH दिले म्हणून Na घेतो. ओके. पर्सेंट कंपोजिशन ऑफ Na कशामध्ये? इन NaOH इक्वल टू कसं काढणार आपण? आता पहा, ह्याचं जर पर्सेंट काढायचं असलं कसं काढतो? तुम्हाला मिळालेले मार्क्स अपॉन टोटल मार्क्स मल्टिप्लाइड बाय, बरोबर. तसंच Na दॅट इज 23 अपॉन टोटल मास इंटू 100. किती येईल हे? किती आलं? करू का करताय? एवढं तरी करा. किती येत आहे? अवघड आहे. एवढा वेळ लावल्यावर कसं व्हायचं? 57.5 पर्सेंटेज, बरोबर का? हे झाले Naचं. ओचं काढा बरं. सेम ओचं पर्सेंटेज काढायचं. हो, ओचं ऑक्सिजन किती? पर्सेंटेज काढायचं.
किती आलं 40%. बरोबर. काय करणार तुम्ही, ऑक्सिजनचं मास किती 60 अपॉन टोटल मास किती 40 गुणिले 100 किती आलं. हायड्रोजन, हायड्रोजन काढा. हायड्रोजन काढा किती आलाय सांगा. 1/4 × 10. ओके ठीक आले. हे जमेल का. एक्झामला क्वेश्चन आलं तरी येईल का हे. पर्सेंट कंपोजिशन कळले काय असतं. हो सर. नक्की समजले 100%. ठीक आहे सोडवा मग आता चला. पर्सेंट कंपोजिशन सोडवा लवकर. एन काय सर ते. एन स्मॉल एन काय H2 आहे. अच्छा हा हा कळलं कळलं कळलं. तिथे एनच्या ऐवजी काय येऊ शकतं 1 2 3 4. एनची व्हॅल्यू किती येईल तुम्हाला काढायची. .10H2O. .10H2O .7H2O माहिती ना त्या टाइप मध्ये. एक्सप्लेन करून देऊ का. नाही सर. तर किती H2 आहे. पहा एक हायड्रेटेड सॉल्ट आहे काय Na2SO4.NH2 अंडरगोज 55.9% लॉस इन वेट ऑन हिटिंग. म्हणजे एक आपण कंपाऊंड घेतलं सॉल्ट घेतलाय. काय घेतलंय आपण कोणता Na2SO4.NH2 एवढं काय घेतलंय आपण सॉल्ट. हा सॉल्ट घेतलाय आणि ह्याला काय केलंय आपण हिटिंग केलंय. हिटिंग केलंय म्हणजे बरोबर. ठीक आहे. आता जर तुम्ही जर मिठाचं पाणी घेतलं काय केलं तुम्ही बरोबर आणि त्याला तुम्ही जर तापवलं. आता मीठ घेतलंय इन शॉर्ट. ओके जर मिठाचं पाणी घेतलं किंवा मीठ घेतलं तुम्ही त्याला तापवलं तर काय होईल बरं. पाणी सगळं उडून जाईल खाली काय राहील बरोबर. ओके म्हणजे जे काय उडून गेले ते काय तुमचं उडून गेले ते काय सगळं तुमचं. परत एकदा उडून जे गेले ते काय तुमचं. मग पहा बरं अंडरगोज 55.9% लॉस इन वेट. हा पूर्ण सॉल्ट आहे आणि ह्या सॉल्टला ज्यावेळेस तुम्ही हिट केलंय या सॉल्टला काय केलं तुम्ही त्यावेळेस तुमचा लॉस किती झालाय. म्हणजे जे काही तुमचं उडून गेले ते काय तुमचं वॉटर. ओके बरोबर. लॉस इक्वल टू किती 55.9%. बरोबर आले लक्षात. नक्की कळाले. नेक्स्ट पहा. अँड बिकम्स अनहायड्रस. हायड्रस वॉटर असणे अनहायड्रस सगळं वॉटर निघून गेले. ओके अनहायड्रस झालेला आहे तो समजलं. फाइंड द व्हॅल्यू ऑफ एन. मग एनची व्हॅल्यू किती असेल. तुम्ही जर व्यवस्थित पाहिलं हे काय आहे लॉस आहे. हा कशाचा लॉस आहे लॉस ऑफ H2 किंवा लॉस ऑफ H2. ठीक आहे H2 लिहूयात लॉस ऑफ H2. पर्सेंट दिले म्हणजे ह्या क्वेश्चन मध्ये तुम्ही जर ह्याच्या मागचा क्वेश्चन पाहिला इथे तुम्हाला गिवन मास गिवन होतं. ओके मोलार मास माहित होतं. तुम्ही पर्सेंट काढत होता. इकडच्या प्रॉब्लेम मध्ये पर्सेंटेज दिलेला आहे याच्यावरनं तुम्ही गिवन मास काढू शकता टोटल मास काढू शकता. मोलार मास तुम्हाला काढायचं. मोलार मास मध्ये तुमचं एन आहे. कसं काढणार पहा. तुम्हाला कॉम्पोजिशन कशाचं काढायचं आहे व्हॅल्यू ऑफ एन काढायचं. याचा टोटल मास किती येईल सांगा बरं. एनचं किती एका एनचं 23 दोन एनचं 46 प्लस बोला सल्फर ॲटॉमिक नंबर किती असतो हा 17 18 मग 18 सल्फर आहे 16 किती असतो सल्फर 16 म्हणजे मास किती 32 प्लस एका ऑक्सिजनचं 16 4 ऑक्सिजनचं 16 4 जा नक्की का 68 प्लस एन ची व्हॅल्यू आपल्याला माहित नाही बरोबर. एन ची व्हॅल्यू माहित नाही पण H2O चं किती असतं 18 मग मी प्लस 18 एन लिहू का आलं का. म्हणजे टोटल मास किती येईल याचा बोला करा 10 12 बरोबर का 1 4 6 प्लस 8 किती झालं 142 प्लस 18 एन बरोबर आहे का पहा का चुकलंय
बरोबर आहे. 100%. आता हा 18n आहे आणि हा 142 आहे, म्हणजे हे कसं आहे पा 1 + 4x यांची ऍडिशन होती का? का बरं? हा वेगळी टर्म आहे, ही वेगळी टर्म आहे. सेम तसंच आहे. लगेच 160 करू नका इकडं, काय 150 आलं का? आता पा पर्सेंटेज इक्वल टू काय? मास टोटल मास, बरोबर का? अहो बरोबर आहे का? पर्सेंट मास दिले तुम्हाला किती आहे बरं? 55.9 इक्वल टू गिवन मास किती? वॉटरचं मास 18n. याच्यात वॉटरचं मास किती? याच्यात 18n, बरोबर का? 18n अपॉन 142 प्लस ज्याच्यावर एन ची व्हॅल्यू निघेल का? निघेल ना. याला इकडे न्यायचं, मल्टिप्लाय करायचं, फायनल आन्सर येईल 18. याला इकडे डिवाइडला न्यायचं, सबट्रॅक्टला न्यायचं, फायनल तुमचा आन्सर येईल. कळालंय? जमेल का? कॅल्क्युलेशन कराल का? उद्या मला याचा आन्सर सांगायचं किती येतं, n इक्वल टू किती. का लगेच काढता? हा या काढून मग पहा काय येईल, म्हणजे 55.9 इंटू 142 प्लस 18n इक्वल टू 18n. संपलं. सोडवा किती. आता हे बा 55.9 आहे, इकडे लक्ष द्या. हा 55.9 ह्याला अप्रॉक्स काय लिहू शकतो मी? 56. 55 वरनं 60 कुठं? 55च्या प्लस 1 करायचं ना, किती? 56 इंटू 142 प्लस 18n इक्वल टू 18n. आलं का? करा मग आता 56 इंटू 142. कराल का घरी? नक्की सॉल्व करून आणाल 100%. सोडून पुढचा ठीक आहे. किती? ठीक आहे 79 प्लस करा 18 इंटू 56. 18 6 किती? नक्की का? 108 आणि 18 5 90 प्लस 10 आलं का? n इक्वल टू 1008 100 बरोबर. चुकून 10 लिहिलं मी. समजलंय? इक्वल टू 18. आता हा प्लस 18 आहे, इकडे आला तर ठीक आहे पहा 7952 प्लस 100. ठीक आहे 1008n मायनस 18n. करा बरं. 1008 मायनस 18 किती? बरोबर ना. 990 बरोबर ना. किती आलं? 7952 प्लस 990n. अहो बरोबर का? बरोबर. आता पहा हा इथे प्लस आहे, इकडे आला तर म्हणजे काय आलं पहा मायनस 7952 इक्वल टू 990n. डिवाइड करा, यांची व्हॅल्यू येऊन जाईल. काय काय? एक मिनिट. हा सर मायनस 7952. पहा काय करा माहिती का, या दोन टर्म मधून कॉमन काढा. या दोन टर्म मधून कॉमन काढा. ओके. एनच्या तुमच्याकडे दोन व्हॅल्यू येतील इथं. थांबा, एनची एकच व्हॅल्यू येईल. नाही क्वाड्रॅटिक इक्वेशन नाही होणार. बरोबर.
अरे याला इंटू 100 करायचं राहिलं ना, आता येईल का? ठीक आहे, इंटू 100 करायचं राहिले. ठीक आहे, इंटू 100 18n इंटू 100% काढायचं ना, पर्सेंट काढायला इंटू 100 करायचं राहिलं होतं. ठीक आहे आपलं. ठीक आहे, मग 100 करा आणि मग तुमचा आन्सर येऊन जाईल बरोबर. ठीक आहे, 18n इंटू 100 किती येईल? बरोबर का? 00n 00n. आता येईल का? सोडवा ही स्टेप परत करा फक्त, एवढेच आहे. बरोबर आहे, काही जास्त गडबड नाही झालेली आहे. उरका लवकर, चला. किती आलं? 1800 मायनस 1792. बरोबर ना? किती आलं? 792. पण कसं? मायनस. बरोबर ना? म्हणजे किती आलं? 7952 प्लस मायनस 792n. समजलंय नक्की का? आता ह्याला इकडे नेलं तर काय होईल? हा मायनस 7952 इक्वल टू मायनस 792n. आता हा मायनस आहे, ह्याला इकडे डिवाइडला आणलं, मायनस 792 बरोबर का? इक्वल टू n. मायनस मायनस कॅन्सल येईल तुमचं. ओके, n इक्वल टू किती येईल? अप्रॉक्स तुमचा 1 येणार. बरोबर ना? 1 नाही यायचा, करा 192. हा ठीक आहे, चला 1 पॉईंट समथिंग येईल. ठीक आहे, राऊंड फिगर nच घ्यायचं, 1च घ्यायचं. समजलंय का? आलंय का? कसं सोडवलंय? नाही कळलं, व्हिडिओ रिवाइंड करा, परत एकदा पाहून घ्या. फक्त मल्टिप्लाय बाय 100 विसरायचं नाही. ठीक. यश झोपू नको बाळा. घ्या. पर्सेंट कंपोजिशन ऑफ कार्बन बाय मोल इन मिथेन. आता पर्सेंट कंपोजिशन विचारले, पण कसं? बाय मोल विचारले त्यांनी, म्हणजे मोल पर्सेंट काढायचं. सेम फक्त आहे तसं, जसं की पहा 2019 मेन्सचा प्रश्न आहे. ठीक आहे, द पर्सेंट कंपोजिशन ऑफ कार्बन बाय मोल इन मिथेन. 1 मोल मिथेन घेतला. ओके, 1 मोल मिथेन मध्ये कार्बन किती आहे? 1. आणि हायड्रोजन किती आहे? 4. बरोबर. ठीक आहे, आलंय का लक्षात? काय डाऊट? ह्यांचा टोटल मास किती येईल? थांबा. पर्सेंट कंपोजिशन ऑफ पर्सेंट कंपोजिशन ऑफ कार्बन इक्वल टू, बोला, मास ऑफ कार्बन किती आहे टोटल? कार्बनचं मास किती याच्यात? 12 अपॉन किती? 16 इंटू 100. सोपं आहे, जमेल का? 16 कसं आलं? कार्बनचं 12, एका हायड्रोजनचं 1, बरोबर का? 12 आणि हे 4 आले. जमेल का? आता जमेल? बोल. फक्त कार्बन विचारलंय म्हणून कार्बन अपॉन टोटल केलं. समजलंय? आले. इकडं शेवट नक्की बोला, किती येईल हे? 3 4 बरोबर का? म्हणजे किती आलं? 300 डिवायडेड बाय 4 करा. किती येईल? 4 7 जा 4 7 जा कसं? हा ठीक आहे. ठीक आहे. आता काय आलंय तर काय, चला बरोबर टायमिंगला येतं ते एक पिक्चर. थांबा, स्टॉप नको करू. पुढचा प्रश्न बघू दे मला, लगेच काय थांबायचं? हा, आहे ना. हे जमेल का? हा प्रश्न सॉल्व करून आणायचा. फक्त प्रश्न मोठा आहे, सोपा आहे. याचा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि काढून सोडून करतो. काय दिले? द मोस्ट अबंडंट एलिमेंट इन अ मास इज द इन द बॉडी ऑफ अ हेल्दी ह्युमन adult are oxygen 61.4%, carbon 22.9%, hydrogen 10%, and nitrogen 2.6%. The weight which 75%
75 kg person would gain if all H1 atoms are replaced by H2. Replaced by H2 atoms is. परत एकदा वाचूया. कळलं काय? The most abundant elements by mass in a body of a healthy human adult. काय सांगितलं त्यांनी? एका हेल्दी ह्युमन ऍडल्ट म्हणजे मी, ठीक आहे, ओके, माझ्या बॉडीमध्ये ऑक्सिजन किती आहे? किती आहे ऑक्सिजन? कार्बन किती आहे? हायड्रोजन किती आहे? 10%. आणि नायट्रोजन किती आहे? ठीक आहे. द वेट विच अ 75 kg पर्सन वुड गेन. ओके, माझं वेट किती आहे त्यांनी सांगितलंय? 75 kg. किती आहे माझं वेट? आणि माझ्यामध्ये इफ ऑल द H1, माझ्या बॉडीमध्ये जे काही हायड्रोजन, माझं वजन किती आहे? माझं वजन किती आहे? नाहीये, पण आपण धरायचं. ठीक आहे, आलं का? तुम्हाला काय करायचं? 60. पा, माझं वेट किती आहे? समजा 75 आणि मी 75 किलोचा आहे. ठीक आहे, नाहीये मी मेंटेन आहे. माझा BMI सुद्धा मेंटेन आहे. कळलं का? मेटाबॉलिझम बॉडीचं सुद्धा मेंटेन आहे. ठीक आहे, लक्ष द्या. आई बाळा, परवाच BMI केलाय, दाखवतो तुला रिपोर्ट इथं, बस का? ठीक आहे, पा, माझं वेट किती आहे? समजा 75 आणि मी 75 kgचा असताना माझ्यामध्ये एवढा ऑक्सिजन आहे, एवढा % कार्बन आहे, एवढा % हायड्रोजन आहे. ओके, आणि एवढा % नायट्रोजन. आता माझ्यामध्ये जो हायड्रोजन आहे ना, तो कसा आहे? H1. कसा आहे हायड्रोजन? आणि याचं % किती आहे बरं? 10%. किती आहे? आता ते काय म्हणतात आहे की माझ्या बॉडीमध्ये जो H1 आहे ना, त्या सगळ्या H1 ला तुम्ही रिप्लेस करा H2 ने. कशाने रिप्लेस करा? म्हणजे हायड्रोजनचा मास जो 1 होता ते किती करा? आणि जर माझं वजन, माझं जर जे काही वेट आहे, सॉरी, हायड्रोजन जो आहे 1 जो आहे त्याला जर 2 ने रिप्लेस केलं, कितीने रिप्लेस केलं, तर माझ्यामधलं वेट जे काय आहे ते कितीने वाढेल? हायड्रोजनचं जे वेट आहे माझ्या बॉडीमध्ये ते कितीने इन्क्रीज होईल असं त्यांनी विचारलेलं आहे. कळतंय? नक्की? परत सांगू नको? मग सोडवा. हा, ठीक आहे, समजले? नक्की जमेल? इथं फक्त H2 आहे तुमचा, एवढं लक्षात ठेवा. किती % ने वाढेल एवढं विचारलं त्यांनी, किती kg ने वाढेल एवढं त्यांनी विचारलेलं आहे. मग कसं करणार पहा, कसं करणार सांगतो आणि मग तुम्ही सोडून घ्या. ठीक आहे, पहिल्यांदा काय करायचं? अय वेड्या, बघ ना, % हायड्रोजन दिले, टोटल मास दिले, तुम्हाला वेट ऑफ हायड्रोजन काढता येईल? याच्या आधीचा क्वेश्चन, % इक्वल टू गिवन मास बरोबर अपॉन टोटल मास इंटू % ऑफ हायड्रोजन किती आहे? 10 इक्वल टू गिवन मास काढायचे. ठीक आहे, टोटल मास किती हायड्रोजनचं माझ्या बॉडीमध्ये % दिलं इथं बरोबर. ठीक आहे, माझं टोटल वेट किती आहे? इंटू 100. याच्यावरनं हा काढा, येईल तुम्हाला. जमेल का? आणि याच्यातला हा कशाचा आला तुमचा? H1 चा आला. दुप्पट करा, दुप्पट आणि हा कितीने डिफरन्स येईल ते पहा, तुमचा आन्सर हे येईल. ओके, हे तुमचं आधी हे येईल, हे पण सांगतो, आधी 15 येणार आणि मग 7.5 तुमचं आलं पाहिजे. इतके हुशार नाही तुमचं लगेच. जमेल का? स्क्रीनशॉट काढून घ्यायचा. हा प्रॉब्लेम उद्या मला सोडून आणा. वैभवीताई, झोपलात तुम्ही का हो? 15 आहे. डिफरन्स विचारलाय तुला, गेन नाही विचारलेला. % वुड गेन 15 आलं, टोटल किती आलं? 15 बरोबर. ठीक आहे, म्हणजे गेन कितीचा आला? बरोबर आहे, मग 7.5 चा गेन. जमेल का? नाही जमणार. ठीक आहे, हा राहू द्या, इथपर्यंत घ्या. हा प्रश्न काय करायचा आहे? सोडून आणायचा आहे. आता चलतंय, ठीक आहे.